पांडवाचं आणि कौरवाचं युद्ध झालं, पांडव जिंकले, कौरव पराजित झाले। 100 कौरव होते, 100 पैकी 100 जण गेले, एक दुर्योधन उरला होता। अश्वत्थामा आला आणि अश्वत्थाम्याला सांगितलं काय हवं? काहीच नाही, जोपर्यंत 5 पांडवापैकी एक जण नाही मरणार तोपर्यंत माझा मृत्यू होणार नाही। दुर्योधन हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता, तरी सुद्धा शेवटच्या क्षणाला का होईना 5 पांडवाच्या मृत्यूची अपेक्षा करतोय। अश्वत्थाम्याला सांगितलं जा 5 पांडवापैकी एकाला तरी घेऊन ये। अश्वत्थामा जातो, शिबिर असायची, 5 पांडवाचं शिबिर वेगळं होतं, कौरवाचं वेगळं होतं, 5 पांडवाच्या पुत्राचे वेगळं होतं। अश्वत्थामा जातो, 5 पांडव म्हणून 5 पांडवाच्या पुत्रांना मारतो। 5ही मस्त घेऊन ज्यावेळेस प्लेट मध्ये येतो त्यावेळेस दुर्योधन पाहतो, अरे काय आणलंस हे? अरे 5 पांडव सांगितले होते, 5 पांडवाच्या पुत्रांना मारला, आमचा उद्धार कसा होईल? हा वियोग करत करत दुर्योधनाने प्राण सोडला। इकडे ही गोष्ट द्रौपदी मातेला कळाली। अर्जुन म्हणतो अश्वत्थाम्याला जाऊन आत्ता आणतो, अश्वत्थाम्याला मारतो। अश्वत्थामा हा अर्जुनाच्या गुरुचा पुत्र होता। द्रौपदी मातेला एवढं दुःख होतं तरी द्रौपदी माता काय म्हणते अर्जुनाला? उवाच चा सहन्तस्य बंधनानयनम सती मुच्यतामेष ब्राह्मणो नितरो गुरु। हा तुमच्या गुरुचा पुत्र, याला मारू नका। द्रौपदी माता सांगते, अर्जुन मारत नाही, अश्वत्थाम्याला हाकलून देतो। पहा, पण अश्वत्थाम्याच्या मस्तकामध्ये एक मणी असतो, दिव्य मणी असतो, तो मणी अर्जुन काढून घेतो आणि अश्वत्थाम्याला लात मारून हाकलून देतो। म्हणतात ना, मृत्यू का घाव इतना बड़ा नहीं होता जितना अपमान का घाव बड़ा होता है। अश्वत्थाम्याला अपमान केलेला अर्जुनाने सहन होत नव्हता। दिवस निघून गेली, 5 पांडव हळूहळू दुःख विसरू लागली, पण अश्वत्थाम्याच्या मनामध्ये ते अपमान केलेला भाव तसाच राहिला। अश्वत्थाम्याला कळतं 5 पांडव जे आहेत त्यांचा जो पुत्र आहे अर्जुनाचा अभिमन्यू, अर्जुनाचा पुत्र जो आहे अभिमन्यू, त्या अभिमन्यूची पत्नी असते उत्तरा, तिच्या गर्भामध्ये 5 पांडवाचा शेवटचा वंश वाढत आहे। अश्वत्थाम्याला कळतं, अश्वत्थामा ब्रह्मास्त्र पाठवतो। ब्रह्मास्त्र सरसर करत ज्यावेळेस उत्तरेच्या गर्भाकडे जात असतं, उत्तरा धावत धावत धर्मराजाकडे जात नाही, द्रौपदीकडे जात नाही, विचार करते जिसने मेरी सास की रक्षा की है वो मेरी रक्षा क्यों नहीं करेगा। द्रौपदी धावत धावत, उत्तरा धावत धावत भगवंताचा धावा करते, हे द्वारिकाधीश मेरी रक्षा कीजिए, हे भक्तवत्सल भगवान मेरी रक्षा कीजिए। जसा धावा करते तसे वैकुंठामधून कृष्ण परमात्मा उत्तरेच्या गर्भामध्ये प्रवेश करतात। प्रवेश केल्यानंतर भगवंत मध्ये एक चक्र तयार करतात, सुरक्षा चक्र। अश्वत्थाम्याचं ब्रह्मास्त्र येत्र विफल होतं, भगवान श्रीकृष्ण परमात्मा बाहेर येतात, परीक्षिती राजाचा जन्म होतो। ते दुसरं तिसरं बाळ कोणी नसून उत्तरेच्या गर्भात राजा परीक्षिती वाढत असतात। परीक्षिती राजाचा जन्म होतो, 5 पांडव स्वर्गारोहणला जातात, हळूहळू राजा मोठा होतो आणि एक वेळेस राजा मोठा झाल्यानंतर शिकार करायला जातो। पहा, काही दासी राजवाडा साफ करत असताना, राजकोषातल्या खजिनाची साफसफाई करत असताना एक मुकुट सापडतो त्या दासींना। तो मुकुट असतो जरासंघ नावाच्या राजाचा। जरासंघ खूप पापी राजा असतो, तो मुकुट राजा परीक्षितीच्या महालात असतो। राजा परीक्षितीला मुकुट आवडतो, जसा संघ असेल तशी माणसाची बुद्धी बिघडती। राजा परीक्षिती मुकुट घेतो, मस्तकावर धारण करतो, संघ बिघडला, बुद्धी बिघडली, कधी न जीवनात जाणारा राजा परीक्षिती आज पहिली वेळ शिकार करायला निघाला। शिकारीला सैनिक घेऊन जातो, अर्ध्या वाटत सैनिक एकीकडे जातात आणि राजा एकीकडे निघून जातो दुसऱ्या रस्त्याला। रात्रीची वेळ होत असती, संध्याकाळ होत असती, दिवसभर राजा थकतो, तहान लागली, भूक लागली, काय करावं? पण दूर राजाला एक आश्रम दिसतो, तो आश्रम असतो शमीक नावाच्या ऋषीचा।
राजा परीक्षिती आश्रमात जातो आणि सांगतो त्या ऋषीला. ऋषी समाधी अवस्थेत असतात. आश्रमात कोण येतंय कोण जातंय हे त्या ऋषीला माहीत नसतं. एवढं नामस्मरण एवढी भक्ती सुरू असते. आणि त्यावेळेस राजा परीक्षिती त्या साधूला म्हणतो, शमीक ऋषीला राजा परीक्षिती म्हणतो की मला पाणी द्या प्यायला. शमीक ऋषी समाधी अवस्थेत असतात, ऐकू काहीच येत नाही, भगवंताचं नामस्मरण करत असतात. राजा परीक्षिती दुसरी वेळेस म्हणतो मला पाणी द्या, तरीही ऐकत नाही. तिसरी वेळेस राजा परीक्षिती क्रोधित होतो आणि राजा परीक्षिती खाली मेलेला साप दिसतो, बाणाच्या टोकावर उचलतो. मी किती वेळचं झालं तुम्हाला पाणी मागतोय, तुम्ही पाणी मला देत नाही. राजाला राग आला, खाली मेलेला साप दिसला, बाणाच्या टोकावर तो साप उचलला आणि शमीक ऋषीच्या गळ्यामध्ये राजा परीक्षितीने घातला. राजा परीक्षिती निघून गेला. हे सगळं दृश्य त्या शमीक ऋषीचा एक शिष्य आश्रमात होता, त्याने पाहिलं. शमीक ऋषीचा पुत्र शृंगी ऋषी हा कौशिकी नदीवर स्नानासाठी गेला. हा शिष्य धावत जातो सांगतो, ऋषी पुत्र आपल्या आश्रमावर एक राजा आला होता, दिसायला क्षत्रिय होता, हातामध्ये बाण होता. त्याने जे कृत्य केलंय ते खूप वाईट आहे. शमीक ऋषी म्हणजे माझे गुरुदेव ज्यावेळेस भजन नामस्मरण करत होते त्यावेळेस तो क्षत्रिय राजा आला, त्याने पाणी मागितलं, गुरुदेवाने पाणी दिलं नाही. त्याने मेलेला साप उचलला, आपल्या गुरूंच्या माझ्या गुरूंच्या गळ्यामध्ये म्हणजे तुमच्या वडिलांच्या गळ्यामध्ये तो साप घातला आणि राजा निघून गेला. राजा परीक्षितीने शमीक ऋषीच्या गळ्यात साप घातला. ही गोष्ट शमीक ऋषीच्या पुत्राला शृंगी ऋषीला कळाली, जो कौशिकी नदीवर स्नानासाठी गेला होता. त्या नदीवर तो थांबलेला असतो, त्या नदीचं पाणी घेतो आणि सांगतो की ज्या राजाने माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये मेलेला साप टाकला, मी त्या राजाला श्राप देतो, येणाऱ्या 7व्या दिवसामध्ये त्याला तक्षक नावाचा साप चावून त्याचा मृत्यू होईल. पाणी सोडून दिलं. राजा परीक्षितीला श्राप मिळाला. राजा परीक्षितीला काहीच माहित नाही. राजा परीक्षिती घरी गेला, मुकुट काढला. जसा मुकुट काढला तसं राजाची बुद्धी जाग्यावर आली. विचार केला, अरे मी शिकारीला गेलो, कधी न जाणारा राजा गेला होता. राजाला पश्चाताप होऊ लागला. हे सगळं घडलेलं शमीक ऋषीला कळालं. शमीक ऋषीने काही शिष्य पाठवली राजा परीक्षितीकडे, जा राजाला सांगून या. काही शिष्य राजा परीक्षितीकडे आले, सांगितलं तुम्हाला 7च दिवस आहेत, 7व्या दिवशी तुमचा तक्षक नावाचा सापाने तुमचा दंश होऊन तुमचा मृत्यू होईल. राजा परीक्षितीला गोष्ट कळाली. एवढा श्रीमंत राजा होता, 5 पांडवाचा वंशज, सगळं राज्य स्वतःच्या मुलाला, जन्मेजय नावाच्या मुलाला राजा परीक्षितीने राज्य दिलं. सगळ्या राज्याचा त्याग केला, सर्व संघ परित्याग केला राजाने. सगळं त्याग करून राजा वनामध्ये निघून गेला. देवाला जो भक्त संकटात असतो त्यावेळेस भगवंताला काळजी वाटते. भगवंत विचार करतात राजा परीक्षितीचा उद्धार कसा होईल. आणि त्यावेळेस भगवंताचे अत्यंत लढीवाळ प्रिय भक्त असणारे श्री शुकदेव मुनी महाराजांचं त्या ठिकाणी आगमन होतं. बोले श्री शुकदेव मुनी महाराज की जय, भक्तवत्सल भगवान की जय. राजा परीक्षिती श्री शुकदेव मुनी महाराजांना प्रणाम करतात, एका उंच आसनावर बसवतात. आतापर्यंतचा संवाद तुम्ही शमीक आणि सूतजींचा ऐकला. आता इथून पुढच्या शेवटच्या 7 दिवसापर्यंत कथाचा जो संवाद आहे तो राजा परीक्षितीने श्री शुकदेव मुनी महाराजांचा आहे. राजा परीक्षितीने श्री शुकदेव मुनी महाराजांना उंच आसनावर बसवलं, प्रणाम केला आणि गुरुदेवांना प्रणाम केला. का? कारण गुरुच्या चरणामध्ये जगातील सगळी तीर्थ असतात. सारे तीर्थ धाम आपके चरणों में, सारे तीर्थ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में, सारे तीर्थ धाम आपके चरणों में, सारे तीर्थ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में, चरणों
में। हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में। टाळी टाळी जय हो। सारे तीर्थ धाम आपके चरणों में। हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में। सारे तीर्थ धाम आपके चरणों में। हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में। हृदय में माँ गौरी लक्ष्मी कंठ शारदा माता है। कंठ शारदा माता है। कंठ शारदा माता है। जो भी मुख से वचन कहे वो वचन सिद्ध हो जाता है। वचन सिद्ध हो हाँ, हे गुरु ब्रह्मा हे गुरु विष्णु। जय हो हरि बोल। ओ हे गुरु ब्रह्मा हे गुरु विष्णु भगवान आपके चरणों में। सारे हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में। चरणों में सारी तीर्थ धाम आपके चरणों में। हरि बोल। हे गुरुदेव